नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत शांतिं निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. परमेश्वराचं हे वचन आहे, शपथ आहे. परमेश्वर म्हणतात हे सगळं तो करतो म्हणून तो क्षिप्रम लवकरच, धर्मात्मा भवती धर्मात्मा होतो, शाश्वत आणि सदा टिकून राहणारी, शांतीम परमशांती, निगच्छती प्राप्त करून घेतो. कौंतेय हे अर्जुना, प्रति निश्चयपूर्वक सत्य जानीही तू समज की मे भक्त माझा भक्त न प्रणश्यती नष्ट होत नाही. परमेश्वर म्हणतात तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्युः पापयोनयः स्त्रियो वेश्या तथा शूद्रा तेपि यान्ति परां गतिम्. शरणागतीमुळे स्त्री, वैश्य, शूद्र आणि चांडाळ इत्यादींनाही परमगतीरूप फलाची प्राप्ती होते. परमेश्वर म्हणतात ही पार्थ, कारण हे अर्जुना, स्त्रिया आणि वैश्य, शूद्राः तथा शूद्र तसेच पापयोनयः पापयोनीमध्ये चांडाळ वगैरे, ये अपि स्युः जे कोणीही असोत, ते अपि ते सुद्धा, माम मला, व्यपाश्रित्य शरण येऊन, परम गतिम गतीच, यांती प्राप्त करून घेतात. परमेश्वर म्हणतात हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडालादी कोणीही असो, ते सुद्धा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात. किं पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम इमं प्राप्य भजस्व माम. परमेश्वर म्हणतात पुण्यशील ब्राह्मण आणि राजर्षी भक्तजन यांची प्रशंसा आणि भगवत भजनाची आज्ञा देताना परमेश्वर म्हणतात पुनः मग, पुण्याः पुण्यशील, ब्राह्मणाः ब्राह्मण, तथा तसेच, राजर्षयः राजर्षी म्हणजे राजांचे ऋषी, असे भक्तः भक्तजन मला शरण येऊन परमगती प्राप्त करून घेतात. किम हे काय सांगावयास पाहिजे. अतः म्हणून, असुखम सुखरहित आणि अनित्यम क्षणभंगूर असे इमम हे लोकम मनुष्य शरीर प्राप्त झाल्यावर माम माझे भजस्व तू भजन कर. परमेश्वर म्हणतात हे सगळे परमगतीला प्राप्त होतात, मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात, हे काय सांगायला हवं. म्हणून तू सुखरहित आणि नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन नेहमी माझंच भजन कर. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानं मत्परायणः. ही परमेश्वराची आज्ञा आहे. अर्जुनाला आपल्याला शरण येण्यास सांगून अंगासह शरणागतीचा स्वरूपाचे निरूपण इथे परमेश्वर करतात. परमेश्वर म्हणतात मन्मनः भव माझ्या ठिकाणी मन ठेव, मद्भक्तः भव माझा भक्त तू हो, मद्याजी भव माझे पूजन करणारा हो, माम नमस्कुरु मला प्रणाम कर, एवं अशा प्रकारे आत्मानं आत्म्याला, मयी माझ्या ठिकाणी, युक्त्वा नियुक्त करून, मत्परायणः मत्परायण होऊन, माम एव मलाच, एष्यसी तू प्राप्त करून घेशील. परमेश्वर म्हणतात माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर, अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः। हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. सा क्षिप्रं धर्मात्मा भवति शाश्वत शांतिं निगच्छति कौन्तेय मे भक्तः न प्रणश्यति प्रतिजानीहि. He will soon be tuned to his true self and attain lasting peace. Arjuna, know for sure that my devotee is never destroyed. अर्थ ही मां व्यपाश्रित्य स्त्रियः वैश्याः तथा शूद्रः ये पापयोनयः अपि स्युः ते अपि परांगतिं यान्ति. Arjuna, those who take shelter in me, even the women, the Vaishyas, the Shudras, who are ill-conceived to be of inferior birth, attain the supreme state, that is realization of one's true self, which has nothing to do with the sex, occupation of a person, leads to enlightened state of supreme bliss. पुनः पुण्यः ब्राह्मणः तथा भक्तः राजर्षः किम् इमम् अनित्यम् असुखं लोकं प्राप्य मां भजस्व. What to say then of the holy Brahmins and the devoted royal saints, that is Kshatriyas? As you are born in this unreliable, miserable world, do worship me so as to realize your true self and be in eternal bliss. मन्मनः मद्भक्तः मद्याजीं भव मां नमस्कुरु एवं युक्त्वा मत्परायणः आत्मानं माम् एव एष्यसि. Fix your mind on me, be devoted to me, be dedicated to me with intense love, be humble and bow down to me, realizing me as the universal destination, and being thus attached to me in all respects, you will be one with me, that is, be in a state of bliss eternal. Om Tatsaditi श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. पार्था, असा जो मद्रूप झालेला भक्त असतो तो कालांतराने मला पावेल असं कसं काय म्हणता येतं? कारण जो कायम अमृतामध्येच राहिलेला असतो, वास केलेला असतो, त्याला मृत्यू येईल का? ज्या वेळेला सूर्याचा उदय होत नाही तेव्हा तो रात्रीचा समय असं म्हणतात. तसंच माझ्या भक्तीशिवाय जे जे काही असतं ते सगळं महापाप नाही का? म्हणून आता ज्यांच्या चित्ताला माझी जवळीक प्राप्त होते त्यांचं ते तद्रूप माझ्या रूपाशी तद्रूप होऊन झालेले असतात, तत्वतः माझ्या स्वरूपामध्येच मिसळलेले असतात. त्यांना त्यांच्या अगोदरचा ते माझ्याशिवाय वेगळे ओळखताच येत नाहीत. तू सांग, एक दिवाने दुसरा दिवा लावला, आता आधी कुठला लावला हे ओळखता येईल का? तसंच पार्था, मला सर्वस्व मानून मीच होऊन माझा भक्त कायम असतो. मग त्याला नित्य शांती असते, माझ्यासारखी तेजस्वी कांती असते आणि जे जे हवं असतं ते त्याला सगळं प्राप्त असतं. किंबहुना पार्था, तू हे लक्षात ठेव, असा माझा भक्त माझ्या जीवानी जिवंत राहतो. आता किती वेळा असा त्या भक्ताचं वर्णन वारंवार मी तुला सांगू? जर माझी प्राप्ती इच्छा असेल तर कधीही माझ्या भक्तीचा विसर तुला पडू नये. तू मला हे सांग की निर्मळ कुळ कशाला हवं? कुलीनत्व कशाला वाखाणावं? कशाला पांडित्याची व्यर्थ हाव धरावी? तारुण्याचा गर्व कशाला? सौंदर्य जे फोल असतं ते का मिरवावं?
संपत्तीचा डौल कशासाठी हवा, या सगळ्या गोष्टी माझी भक्ती नसेल तर सगळ्या निष्फळ असतात. जणू काही खूप सारी शेत घनदाट कणसांनी भरलं आहे पण त्याच्यामध्ये दाणेच नाहीत, तशी अवस्था जर माझी भक्ती नसेल तर पार्थाची असते. तू सांग, नगरी खूप सुंदर रम्य अशी नगरी आहे पण तिथे लोकवस्तीच नाही, किंवा एक दुःखी कष्टी वनामध्ये हिंडतो आहे आणि त्याला तसाच दुसरा भेटतो, किंवा सरोवर आटून गेलं आहे आणि आटलेलं सरोवर किंवा बहरलेलं झाड की ज्याची फुलं वांझ आहेत, तर तसं माझी भक्ती नसेल तर कुळ जातीचा गौरव सगळं वैभव हे निष्फळ आहे. शरीरामध्ये सगळे अवयव आहेत पण त्याच्यात जीवच नाही. तसंच माझ्या भक्तीविण जीवनाला काहीही अर्थ नाही. जणू काही ते जमिनीवर पडलेला दगडासारखं आहे हे तू जाण. हिवर तरू एक मोठं काटेरी झाड. हिवराच्या छायेत बसू नये असा संकेत आहे. याच्या छायेत बसलं असता कुबुद्धी उत्पन्न होते म्हणून याची छाया निषिद्ध मानली आहे. तर हिवरतरूची छाया दाट झाली तरीही ती सज्जन लोक टाळतात. तसंच पुण्य जात जी असते किंवा सगळी पुण्य जरी केली तर जे अभक्त असतात ती त्यांना बाजूला टाकून जाते. म्हणजेच त्या पुण्यकर्मांचा काहीही उपयोग त्या भक्ताला होत नाही, ती निष्फळ होतात. पार्था, निंबोण्यांनी पूर्ण निंबचं झाड ओथंबून आलं आहे. कावळ्यांना तो सुकाळ झाला आहे. तसाच भक्तिहीन करंटा जो असतो तो केवळ दोषांसाठीच वाढतो, हे लक्षात ठेव. षड्रस पक्वानं जरी अगदी एखाद्या खापरीत वाढून ठेवलं तरी, चव्हाट्यावर ठेवलं तरी ते केवळ चाटून पुसून कुत्रेच खातात, श्वानच खातात. तसं जीणं अभक्तांचं असतं. स्वप्नातसुद्धा जे चांगल्या कृत्याचा सुकृताचा विचार करत नाहीत ते स्वतःहूनच या संसारामध्ये भवदुःखांना आमंत्रण देतात. म्हणून कुळ असो किंवा नसो, निर्मळ असो किंवा नसो, चांडाळ हीन जातीचा असो किंवा चांडाळ असो, त्याच्यावरीसुद्धा जर पशुदेह प्राप्त झाला असला तरीसुद्धा माझी भक्ती कधीही चुकता कामा नये. आता तू बघ, गजेंद्राने माझा धावा केला जेव्हा त्याचा पाय मगरीने पकडला होता. सर्व भावांनी मला शरण आल्यावरती मी त्याला स्थान माझ्या ठाई दिलं. त्याचं पशुत्व आड आलं का? भक्तीची थोरवी ही तू जाण आणि माझी भक्ती कुठल्याही अवस्थेत सोडू नको. गजेंद्र म्हणजे अगस्ती ऋषींच्या शापाने इंद्रद्युम्न राजाला गजेंद्राचा म्हणजे हत्तीचा आणि देवल ऋषीच्या शापाने हुहू नामक गंधर्वाला नकराचा जन्म प्राप्त झाला असता. एकदा त्या दोघांची पुष्कर तीर्थावर अकस्मात गाठ पडली. नकराने गजेंद्राचा पाय ओढला. नकरापुढे आपलं सामर्थ्य चालत नाही हे पाहून गजेंद्राने अनन्य भक्तीने भगवान श्री विष्णूंचा धावा केला आणि त्या तीर्थातील एक कमळ सोंड्याने तोडून अखेरचे म्हणून त्यास वाहिले. गरुड वाहन विष्णू संतुष्ट होऊन तात्काळ भक्ताच्या हाकेला धावले आणि त्यांनी नकराला मारून गजेंद्राचा उद्धार केला. नक्रही भगवंताच्या दर्शन स्पर्शाने शापमुक्त होऊन उद्धरून गेला. अशी ही गजेंद्राने केला माझा धावा, अशी माझ्या भक्तांची मी कुठच्याही योनीमध्ये कायम रक्षण करतो, हे तू लक्षात ठेव. पण म्हणून कधीही माझी भक्ती सोड. ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्युः पापयोनयः स्त्रियो वेश्या तथा शूद्रा तेपी अंती परामगते. पार्था, ज्यांची नावंसुद्धा घेणं हे इतकं वाईट आहे अशा कनिष्ठ पापयोनीमध्ये असू देत किंवा मूढ असू देत किंवा जणू काही दगड असू देत, पण जर त्यांच्या ठाई माझी दृढ भक्ती असेल, ज्यांच्या वाचेमध्ये केवळ माझेच आलाप माझेच नाम सदैव असेल, ज्यांची दृष्टी कायम माझंच भोग घेत राहील, ज्यांचे संकल्प सतत रात्रंदिवस आवडीने मला प्राप्त करण्याचे असतील, त्यांचे कान माझ्या गुणकीर्तीशिवाय दुसरं काहीही ऐकत नाही. माझी सेवा हेच सर्वांग पूर्ण भूषण ज्यांना झालं आहे, ज्यांना एकच ज्ञान
केवळ माझ्या ह्याचं ध्यास लागला आहे, ज्यांचं विषयांचं भान उरलं नाही आहे, अशी स्थिती ज्याची होईल त्याचंच खरं जीवन म्हणायचं, नाहीतर मरण आहे असं ज्यांना वाटतं, असा सर्वापरी जीवनाचा आधार जेव्हा मी ज्यांना झालो आहे, ते शास्त्री नसू देत, ते विद्वान पंडित बहुश्रुत नसू देत, त्यांची जात नीच असली तरीही जर त्यांची माझ्याशी तुलना केली तर माझ्यात आणि त्यांच्यामध्ये काहीही फरक नाही किंवा त्यांच्यामध्ये काहीही न्यून नाही. नरसिंह रूप ज्याच्यासाठी घेतलं त्या प्रल्हादाची भक्ती मी काय वर्णन करू. प्रल्हाद हा हिरण्यकशिपू आणि कयाधू यांचा मुलगा. दैत्यकुळात जन्मूनसुद्धा हा परमविष्णू भक्त होता. त्याने भगवत भक्तीपासून परांगमुख व्हावं म्हणून पित्याने त्याला नाना प्रकारनी छळलं, विष दिलं, कड्यावरून लोटलं, तरीही त्याची निष्ठा अभंगच राहिली. तुझा देव कुठे आहे तो दाखव, त्याला ठार करतो असे त्याच्या पित्याने त्याला एकदा विचारले. तेव्हा तो म्हणाला, देव सर्वत्र आहे, ह्या सभामंडपाच्या खांबातही आहे. प्रल्हादाचे ते भाषण ऐकून हिरण्यकश्यपूंनी क्रोधाने संतप्त होऊन खांबावर जोराने लत्ता प्रहार केला. तात्काळ त्या खांबातून नारसिंह रूपाने प्रकट होऊन भगवंतांनी हिरण्यकश्यपूला ठार केलं. असा हा प्रल्हाद ज्याने दैत्यकुळी जन्म घेऊन सुद्धा भक्तिबळाने देवांना सुद्धा लाजवलं, मनोभावाने माझी भक्ती केली तर माझी प्राप्ती होते हे लक्षात घे. एरवी दैत्यकुळामध्ये असूनसुद्धा त्याची सर इंद्राला सुद्धा नाही. म्हणून तुला एक सांगतो की एकच भक्ती पुरे आहे, सगळे जाती वर्ण हे अप्रमाण आहेत. एक लक्षात घे, कातड्याचा जरी लहान तुकडा असला तरी त्याच्यावर जर राजाज्ञेची अक्षर असती तर त्याच्या योगाने आपण रूप सोनं हे घेऊ शकतो किंवा त्याच्या पुढे सोनं रूपसुद्धा गौण ठरू शकतं. राजाज्ञेचं जे सामर्थ्य आहे ते सगळं त्या एवढ्याशा चामड्याच्या तुकड्याला लाभलेलं असतं. तसंच ज्याच्या मनोबुद्धीमध्ये सर्व काळ माझं प्रेम भरून राहिलेलं असतं त्याला उत्तमत्व प्राप्त होतं, तो सर्वज्ञ होतो स्वाभाविकपणे. म्हणून उत्तम कुळ, जाती, वर्ण हे सगळं निरर्थक आहे. केवळ माझ्या ठायी दृढ भाव असेल तर जीवनाचं नक्कीच सार्थक होतं. असा भाव मनामध्ये कुठलाही भाव असला तरीसुद्धा सतत जर मनामध्ये माझा ध्यास असेल, मद्रूप व्हावं हे इच्छा असेल तर त्याचं जातीगुळ कुठचंही असू दे, ओहोळ वेगवेगळे येतात, ते वेगळे राहतात जोपर्यंत ते गंगेमध्ये मिसळत नाहीत. एकदा गंगामध्ये मिसळल्यावर ते गंगा रूपच होऊन जातात. किंवा एखादं खैराचं लाकूड असू दे किंवा चंदनी लाकूड असू दे, ते लाकूड असेपर्यंतच त्याच्यात वेगळेपण आहे, पण जेव्हा ते अग्नीमध्ये जळून जातात तेव्हा त्याच्यात काहीही फरक राहत नाही आणि ते दोन्ही अग्निरूप होऊन जातात. तसंच स्त्रिया, शूद्र, वैश्य, क्षत्रिय ह्या जाती तोवरच असतात जोपर्यंत भिन्न असतात, पण जेव्हा ते माझी भक्ती करतात तेव्हा अंती माझंच रूप पावतात. सागरामध्ये मीठ घातलं तर ते सागरामध्ये जसं मिळून जातं, त्याच्यामध्ये तसंच माझी भक्ती करून माझ्याशी लीन झालेल्यांना मग जातीवर्ण उरेल का. नदी किंवा नद पूर्वेला वाहते, पश्चिमेला त्यांचे प्रवाह हे निस्संदेह तोपर्यंतच असतात जोपर्यंत ते सागराला जाऊन सागरच होऊन राहत नाहीत. मग कोणत्याही निमित्ताने ज्याचं चित्त माझ्या ठाई लागलेलं आहे तो आपोआप मद्रूपत्व होईल. जसं लोखंड परिसाला फोडायला गेलं तरीसुद्धा त्याला सुवर्णत्व लाभतं, तसंच कोणत्याही निमित्ताने माझ्या ठाई जो भक्ती धरेल तो मद्रूपच होईल. गोपिकांनी मला स्वतःचा पती मानूनसुद्धा माझी प्राप्ती नाही का केली. कंससुद्धा माझे भय धरून मद्रूप नाही का झाला. कंस हा श्रीकृष्णाचा मामा, मथुरेचा राजा, यदुवंशातील उग्रसेन राजाचा मुलगा, देवकीचा चुलत भाऊ. देवकीच्या लग्न समारंभात तिच्या 8व्या पुत्राच्या हातून आपला वध होणार हे कंसाला कळलं होतं.
तेव्हा त्याने देवकीला बंदीत ठेवून तिची 7 मुलं मारली. 8वा मुलगा कृष्ण हा जन्मास येताच त्याला देवकीपती वसुदेवाने गोकुळात नंदराजाकडे पोचवलं. कंसाला हे वर्तमान समजलं. कृष्णाला मारण्यासाठी त्याने गोकुळात अनेक राक्षस पाठवले. त्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आपला वैरी दिसू लागला. शेवटी अक्रूराला पाठवून त्याने कृष्ण बलरामांना मथुरेत आणलं आणि त्यांच्यावर अनेक मल्ल सोडले. कृष्णाने त्या सर्वांना ठार करून शेवटी कंसाचाही शिरच्छेद केला. पार्था, रे माझ्याशी वैर करून सुद्धा शिशुपालादिकांना सुद्धा माझा लाभ नाही का झाला? शिशुपाल हा कृष्णाचा आत्तेभाऊ. चेदी देशाचा राजा दमघोष याचा हा मुलगा. ह्याने कृष्णाशी वैर आरंभलं, परंतु ह्याचे 100 अपराध भरेपर्यंत ह्याला मारू नये असे वचन आत्याबाईंनी कृष्णापासून घेतले असल्यामुळे कृष्णाने ह्याचे 99 अपराध क्षमा केले. पुढे धर्मराजांनी केलेल्या राजसूय यज्ञात श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान मिळाल्याचे पाहून हा खवळून गेला आणि श्रीकृष्णात दुरुत्तरे करू लागला. तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्राने याचा शिरच्छेद करून ह्याला मुक्ती दिली. पार्था, यादवांनी सुद्धा माझ्याशी ऐक्य मानून मला सायुज्यता प्राप्त केली. ममत्व धरून वसुदेव वगैरे सुद्धा मद्रूपता पावले. नारद, अक्रूर, ध्रुव हे माझे भक्त, त्यांनी भक्तिभावाने मला प्राप्त करून घेतलं. नारद हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक प्रख्यात देवर्षी, वीणावादन आणि अखंड हरिकीर्तन करत त्रिलोकात संचार करणारा कलहप्रिय भगवत भक्त. अक्रूर हा महान भगवत भक्त. यादव, कृष्ण आणि बलराम यांना मथुरेत आणण्याची कामगिरी कंसाने ह्याच्यावरच सोपवली होती. ध्रुव हा स्वयंभू मनूचा नातू, उत्तानपाद राजाचा मुलगा. बालपणी सापत्न मातेने ह्याला बापाच्या मांडीवर बसू न दिल्यामुळे दुःखित आणि अवमानित अशा ह्याने मधुवनात जाऊन तपश्चर्या आरंभिली. नारदांनी ह्याच्यावर अनुग्रह करून ह्यास 12 मंत्राचा उपदेश केला. याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू तेथे प्रगट झाले आणि त्यांनी ह्याला अढळपदी, ध्रुवपदी नेऊन बसवलं. पार्था, शुक, सनक आदिकांनी माझा ध्यास घेऊन ते माझ्या पदाला येऊन पावले. शुक हा महान भगवत भक्त. शुकाचार्य हा व्यासांचा मुलगा. हा जन्मतःच तत्त्वज्ञानी असून आजन्म ब्रह्मचारी राहिला. रंभेने ह्याला मोहित करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. व्यासांनी ह्याला भागवत शिकवले व ते ह्यांनी परीक्षिताला सांगितले. सनकादिक, सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र. अत्यंत प्राचीन काळातील भगवत भक्त, तत्त्ववेत्ते आणि ब्रह्मानुभवी आणि शुकाप्रमाणे ब्रह्मचारी म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्या सगळ्यांना जसा वेगवेगळ्या कारणांनी मी लाभलो तसाच कामभावनेने गोपींना माझा लाभ झाला. भयानी, भ्रमानी कंससुद्धा मद्रूप झाला. शिशुपाल वगैरे वैर करूनसुद्धा मद्रूपता पावले. प्रपंचाची विरक्ती असू दे, माझी भक्ती असू दे, माझ्या ठाई प्रीती असू दे, वैर असू दे, कोणत्याही मार्गाने ज्याला माझा ध्यास लागलेला आहे तो सायुज्यता प्राप्त करू शकतो. म्हणून मला पावायला, माझ्याशी एकरूप व्हायला उपायांची कुठेही कमतरता नाही, तुटवडा नाही. म्हणून कोणत्याही जातीत जन्मूनसुद्धा माझं भजन करावं किंवा वैर करावं, पण भक्त माझा व्हावं. कुठल्याही कारणाने माझ्या ठाई वृत्ती जर मद्रूप झाली तर ते माझ्याशी निस्संदेहपणे एकरूप होतात. ह्याला मग वैश्य, शूद्र, स्त्रिया किंवा कुठलीही पापयोनी हे असलं तरी त्यांनी काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा माझी मनोभावी भक्ती केल्यास माझीच प्राप्ती होते. हे काय ब्राह्मण हा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. पार्था, अशा तऱ्हेने जे नीच योनीत असतात त्यांनासुद्धा ते शरण आले तर परमपद प्राप्त होतं. मग जे वर्णामध्ये श्रेष्ठ असे ब्राह्मण आहेत, स्वर्ग हेच ज्यांचं वतन आहे, जे मंत्रविद्येला माहेर आहेत,
ज्यांची जे तपोमूर्तीचे जणू काही जमिनीवरचे देव आहेत, सर्व तीर्थांचा भाग्योदय जे आहेत, जे सतत यज्ञातला आश्रय देतात, ज्यांच्या ठिकाणी वेद सुरक्षित आहेत, ह्या ब्राह्मणांचं न फुटणारं चिलखत अभेद्य कवच लेवून वेद ज्यांच्या ठिकाणी सुरक्षित आहे, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर जणू काही पवित्रता मांगल्य हे साचार वाढतं, ज्यांच्या आस्थेची ओल मिळाल्यामुळे सत्कर्माचा वेल विस्तारतो आणि ज्यांच्या संकल्पा करूनच सत्याला जीवन लाभलं आहे, तर ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचंही आयुष्य वाढलं आहे, त्यांना परमगती मिळेल यात काय संशय आहे. अग्नीचेही आयुष्य वाढले ह्याच्यामध्ये असा रेफरन्स आहे की श्वेतकी राजा हा सतत यज्ञ करीत असल्यामुळे घृतादी आहुती भक्षणाने अग्नीला जाड्य प्राप्त होऊन त्याचं तेज कमी झालं असता ब्राह्मणांच्या ऋत्विजांच्या आशीर्वादाने पांडवांच्या संरक्षणाखाली अनेक औषधी वनस्पतींनी युक्त असं खांडववन भक्षण करून तो अग्नी पुन्हा सतेज झाला. अशा तऱ्हेने अग्नीचंही आयुष्य ब्राह्मणांमुळे वाढतं. त्यांच्या प्रीतीसाठी सागराने सुद्धा आपलं पाणी दिलं आहे. सागराने तोय दिले म्हणजे ब्राह्मणांना संतुष्ट करण्यासाठीच समुद्र आपल्या पोटात राहणाऱ्या वडवाग्नीला पाण्याचे शोषण करू देत असतो असा रेफरन्स आहे. मग रमादेवीला सुद्धा दूर सारून कौस्तुभ अलंकार काढून मग स्वतःचं वक्षस्थळ पायधूळ लागावी म्हणून ज्यांनी पुढे केलं असं आणि आपलं ऐश्वर्य म्हणून ती पावलाची खूण, भृगु ऋषींच्या पावलाची खूण अजूनही वक्षस्थळी जो भूषण म्हणून मिरवतोय. भृगु ऋषींची पावलाची खूण, भृगु हा ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक ब्रह्मर्षी. ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू या तिघात श्रेष्ठ कोण याबद्दल एकदा ऋषींमध्ये वाद होऊन भृगूला परीक्षा करण्यास पाठवावे असे ठरले. ब्रह्मदेव आणि शंकर यांच्याकडे जाऊन त्याने अपमानकारक वर्तन केले तेव्हा त्या दोघांनाही क्रोध आला. नंतर तो विष्णूकडे गेला. विष्णू झोपला असल्यामुळे भृगूने त्याच्या वक्षस्थळावर पदाघात करून त्याला उठवलं. भगवान विष्णूला मुळीच राग आला नाही, उलट तो त्यांचे पाय आदराने चुरीत राहिला. तेव्हा विष्णूच श्रेष्ठ असा त्यांनी निर्णय दिला. भगवान विष्णूच्या छातीवर भृगूच्या पदाघाताने पडलेली खूण, भूषण, श्रीवत्स चिन्ह म्हणून ते मिरवू लागले. इतकं त्या ब्राह्मणांचं जो माझ्या भजनामध्ये मग्न असतो त्याचं महात्म्य आहे. प्रखर कोपी असून सुद्धा त्यांना अनायसे सिद्धी हातात येतो. ज्यांचा आशीर्वाद लाभला असता अनायसे सिद्धी येतात असे पुण्यवंत ब्राह्मण जे थोर आणि माझ्या ठाई तत्पर असतात ते माझ्यामध्येच मलाच पावतात. हे काय सिद्ध करायला हवं का? चंदनाच्या सान्निध्यात जे निंब वृक्ष असतात ते सुद्धा सुगंधित असतात मग त्या चंदनाचा गंध उगाळून देवांची कपाळं जे भूषण करतात, मग तो चंदन त्या स्थानी पोचणार नाही असं मानू शकतो का? पोचे म्हणावं जावं तर तो तिथेच आहे. पोचेल कसं म्हणावं? देहाचा अग्नी शांत करायला शंकर निरंतर डोक्यावर चंद्रकोर म्हणून नेवतात, पण संपूर्ण शरीर चंद्राहूनही जो शीतल आहे असा चंदन संपूर्ण अंगाला भूषण होऊ नये का? संपूर्ण अंगाला ते लावलेलं असतं शांत होण्यासाठी. रस्त्यातलं पाणी गंगेचा आश्रय करून सागराला जाऊन मिळतं आणि सागराशी तद्रूप होऊन राहतं, अनायसेच राहतं. सागरा वाचून मग गंगेला दुसरी गती आहे का सांग? म्हणून राजर्षी आणि साचार ब्राह्मण जे माझे थोर भक्त आहेत, काया वाचा मने मीच एक आश्रयाचं स्थान हे जे जाणतात त्यांना माझं परमधाम, श्रेष्ठ असं स्थान, मूर्त परब्रह्म त्यांना लाभतं आणि ते जणू काही परब्रह्मच साकार झालेत हे तुला मन दृढ करून संजय ते आठवत राहिला. तेव्हा त्याच्यात सात्विक भाव
प्रगटले आणि ते आवरायला गेला तरी ते आवरेनासे झाले. अष्टसात्विक भाव म्हणजे सत्वगुणाचे 8 भाव. भक्तिप्रेमाने अंतःकरण भरून गेल्यामुळे दृश्य होणारे परिणाम. पहिलं म्हणजे स्तंभ म्हणजे स्तब्धता. दुसरं म्हणजे स्वेद म्हणजे घाम फुटणं. तिसरं रोमांच म्हणजे शरीरावरील केस उभे राहणं. स्वरभंग हे चौथं म्हणजे आवाज बदलणं. पाचवं म्हणजे कंप, शरीर कापणं. सहावं म्हणजे वैवरण्य म्हणजे चेहऱ्याचा रंग बदलणं, आरक्त किंवा फिकट होणं. सातवं म्हणजे अश्रुपात म्हणजे डोळ्यातून आनंदाश्रू येणं. आणि आठवं म्हणजे प्रलय किंवा निश्चेष्टता, भावसमाधी. असे 8ही सात्विक भाव संजयाच्या ठिकाणी प्रकट झाले आणि कितीही तो आवरायचा प्रयत्न करायला लागला तेव्हा ते त्याला आवरेनात. तो चकित झाला, त्याचं चित्त आटू लागलं आणि तिथे त्याची वाचासुद्धा जणू काही पांगळी झाली. पायापासून मस्तकापर्यंत सगळं अंग रोमांचित झालं. अर्धे उघडलेले त्याच्या डोळ्यांमधनं आनंदाश्रू वाहू लागले. आतमध्ये सुख उचंबळायला लागलं आणि म्हणून त्यामुळे त्याच्या शरीराला कंप आला. जणू त्याच्या केशाच्या छिद्रातून घामाचे थेंब आले आणि जणू काय त्याच्या भोवती मोत्यांचं जाळंच आहे की काय असं वाटायला लागलं. अशा महासुखामध्ये त्याचा अंतःकरण पूर्ण भरलेलं होतं आणि संजयाची जीवदशा जणू काही आटू लागली होती. आणि त्याला व्यासाने जी आज्ञा केली होती त्याचा जणू काही त्याला विसर पडू पाहत होता. तोच त्याला जणू काही त्याच्या कानावर पुन्हा चक्रपाणी श्रीकृष्णाचे पार्थाला सांगितलेले बोलणे घोंगावत त्याच्या कानावर आले. त्यामुळे त्या घोषाने तो देहभान पुन्हा भानावर आला. मग त्यांनी अश्रू पुसून टाकले, सर्वांगाचा घाम टिपून घेतला आणि मोठ्या उल्हासाने तो संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज आता हा संवाद ऐका. संजयाची ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणाले, श्रोते हो, अशी ही संजयाची सुपीक सात्विक जमीन आणि कृष्णाच्या वाक्यरूपी निवडक बीज आणि मग प्रमेय पिकाचा सुकाळ होणारच. श्रोते हो, पूर्ण लक्ष देऊन ऐका. त्यामुळे ते तुमच्या कानावर जर आलं तर तुम्ही स्वतःच स्वानंदाचे धनी व्हाल आणि हे भाग्य तुम्हाला आज लाभलं आहे. म्हणून तो श्रीकृष्ण विभूतींचा ठाव, सिद्धांचा तो राव असा अर्जुनाला आपल्या विभूतींबद्दल सांगेल. तीच कथा मनात भाव धरून तुम्ही ऐका असं निवृत्तीचा ज्ञानेश्वर श्रोत्यांना म्हणाला. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी नवमोऽध्यायः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. अध्याय 9 31, 32, 33 आणि 34. 31व्या श्लोकात परमेश्वर म्हणतात की माझा भक्त कधीही नष्ट होत नाही. 32व्या श्लोकामध्ये परमेश्वर म्हणतात की अनेक जे हीन समजले जातात ते सुद्धा मला शरण आले तर परमगती प्राप्त करून घेऊ शकतात. असं जर आहे तर जे ऑलरेडी पुण्यवान आहेत, जे भक्तजन आहेत ते तर नक्कीच मला येऊन मिळतात. हा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यातलं गुह्य परमेश्वर अर्जुनाला सांगताना दिसत आहेत. परमेश्वर सांगतायत किंवा सॉर्ट ऑफ आज्ञा देत आहेत की माझा भक्त हो, सतत माझ्यातच मन ठेव, मलाच नमन कर, सर्व काही मलाच अर्पण करतोयस या बुद्धीने कर. म्हणजेच थोडक्यात तू मतपरायण हो आणि मग तू मलाच प्राप्त करून घेशील. आता ही अर्जुनाची आज्ञा आपल्याला अर्जुनाच्या जागी आपण जर विचार ठेवलं तर ही आज्ञा आपल्यासाठीच आहे असं समजून जर आपण वागलो तर आपणही त्या परमेश्वराशी युक्त होऊ शकू.
पुढच्या अध्यायामध्ये विशेषत्वाने परमेश्वराचं कशामध्ये स्थित आहेत अशा विभूती योगाकडे आपल्याला परमेश्वर नेत आहेत. बघूया पुढे काय ते. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.